विशालगडावर बकरी ईद दरम्यान 3 दिवस उरूस असतो। बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या बलिदानाने पावन या गडावरील उरसावर कायमस्वरूपी बंदी घालावी या मागणीसाठी बुधवारी 4 रोजी कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांनी दिली। शिंदे म्हणाले, उरसावर कायमस्वरूपी बंदी घाला अशी गतवर्षी मागणी केल्यावर सरकारने बंदी घातली होती, तशी यावर्षीही 6, 7, 8 हे 3 दिवस भरणाऱ्या उरसावर सरकारने कायमची बंदी घालावी। तसेच मलिक रेहानच्या नावाने बांधलेला बेकायदेशीर दर्गा सरकारने जमीनदोस्त करावा, संपूर्ण विशालगड अतिक्रमण मुक्त करावा या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सकाळी 11 वाजता निदर्शने करून निवेदन देण्यात येणार आहे। शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। या प्रसंगी शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, दत्तात्रय भोकळे, सोमनाथ गोटखिंडे, राजू जाधव, प्रकाश चव्हाण, मनोज साळुंके, अवधूत जाधव, अनिरुद्ध कुंभार, प्रदीप निकम, अरुण वाघमोडे, प्रसाद रिसोडे, वादवणे, गजानन माने, अरविंद येतनाळे आदी उपस्थित होते। विशाळगडावर मुस्लिम सरदार मराठ्यांनी मारलेला मलिक रेहान याच्या नावानं जो दरवर्षी बकरी ईदच्या दरम्यान उरूस भरतो, त्या उरसावर कायमस्वरूपी बंदी घालावी। ज्या पद्धतीनं प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान व सय्यद बंडा हे मुस्लिम सरदार होते, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा कोथळा बाहेर काढून त्यांना ठार मारून त्या ठिकाणी त्यांचं थडगं बांधलं। त्या थडग्याचं रूपांतर दर्ग्यात करून त्या ठिकाणी सुद्धा अनेक वर्ष उरूस भरत होता, परंतु त्या विरोधात आम्ही आंदोलन उभा करून सातारा जिल्हा प्रशासनाला कायमस्वरूपी अफजल खानाच्या नावानं भरणाऱ्या उरसावर बंदी घालायला लावली। तशाच पद्धतीनं कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं मलिक रेहान की जो मुस्लिम सरदार होता, ज्याला मराठ्यांनी मारलं, त्याच्या नावानं जो उरूस भरतो आणि त्या उरसामध्ये हजारो कोंबड्या आणि बोकडांचा बळी दिला जातो, दारूचा महापूर वाहतो, जुगार खेळला जातो आणि तो संपूर्ण गड अपवित्र करायचं काम त्या ठिकाणी केलं जातं। हा नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू यांच्या बलिदानाचा अपमान आहे आणि ह्या विरोधामध्ये शिवभक्तांच्यात प्रचंड चीड आहे आणि गेल्या वर्षी या उरसावर बंदी घाला अशी हिंदू एकता आंदोलनानं मागणी केली होती, आंदोलन केलं होतं। त्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं बंदी घातली होती। यंदाच्या वर्षी सुद्धा 6, 7 जून रोजी मलिक रेहानचे भक्त त्या ठिकाणी उरूस भरवायच्या नादात आहेत। 4 जून बुधवार रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं संतप्त निदर्शन करून त्या ठिकाणी आपण मागणी करणार आहोत की कायमस्वरूपी विशाळगडावर भरणाऱ्या मलिक रेहानच्या नावानं भरणाऱ्या उरसावर कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं बंदी घालावी। आमच्या मागणीनुसार आजपर्यंत जवळजवळ 133 अनाधिकृत बांधकामं त्या ठिकाणी प्रशासनानं पाडलेली आहेत। उर्वरित 44 जी बांधकाम आहेत त्याचे बांधकामधारक, अतिक्रमणधारक कोर्टामध्ये गेलेत आणि कोर्टामध्ये जाऊन त्यांनी त्याच्यावर स्थगिती मिळवलेली आहे। सरकारनं वकिलांची फौज उभा करून ती स्थगिती उठवून उर्वरित सर्व इस्लामिक अतिक्रमण तोडून संपूर्ण विशाळगड इस्लामिक अतिक्रमण मुक्त करावा। या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं बुधवार 4 जून रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शनं करण्यात येणार आहेत। तरी सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील तमाम शिवभक्तांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहावं असं आवाहन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने मी करतो।